साईमाई सकाळ फायनली दिवस आलाय तो द्वारकामाई दर्शन सोबत चालायचा। आजचा आमचा पहिला दिवस। खूप दिवस झाले वाट बघत होतो, खूप महिने वाट बघत होतो आणि तुम्हाला आता पुन्हा आमचे ब्लॉग डेलीचे बघायला भेटतील। तर 9 दिवसाचे 8 दिवसाचे ब्लॉग येतील। तर खूप म्हणजे खूप आनंदी आहे। पालखीचा पहिला दिवस म्हणजे तुम्हाला माहिती आहे कसा असतो, पॉझिटिव्ह वाईब्स सर्वीकडे। त्यात अजून आम्हाला खारदांड्याला जायचं आहे। तिकडचा माहोल बघून तर अजून खूप भारी वाटेल। आणि आमची किट बघितली असेल व्हिडिओमध्ये। आता आमच्या इथून मी, अजय आणि एक आमचा मित्र आहे, आम्ही तिघंच चालणार आहे। तिथून आता आम्ही जाऊ सांताक्रूजला आपले सोनू हे लोक भेटतील, दर्शन वगैरे, वैष्णव। तर तिथून आपण ते भेटल्यावरती आपण ब्लॉग कंटिन्यू करूया। ओम साईराम। आपला अजय भाऊ यावर्षी फुल ड्युटी करणार आहे आणि आपला तेजस भाऊ आहे। आम्ही तिघाही इथून चालणार आहे आणि हे आम्हाला सोडायला येतात आहे। साईराम साईराम। 606 नंबर आहे आपल्या भावाचा। हा रे दाखव सेल्फी स्नॅपचॅट। आपला लोखंडे पण येतो आता आम्हाला सोडायला, काय माहिती कुठे गेलाय। भेटू आता सांताक्रूजला। तर आपले पहिले साईराम भेटलेत। साईराम 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 काका साईराम। तर आता आम्ही आलोय सोनू लोकांच्या एरियात। चला साईराम विरोध भाई। वातावरण सर्वीकडे हा सर्व तयार झालेत। पालखी थांबली आता इथेच सांताक्रूजला। तर जशी पालखी निघाली तसं आम्ही पण निघू। पक्या कंपनी पुढे। ही आमची राणी, आपल्या आकाश भाऊची राणी। खूप म्हणजे खूप आम्हा सर्वांची आवडती आहे, ही फेवरेट। साईमाई दुपार। साईराम। प्रवास सुरू झालाय। तर साईराम प्रवास सुरू केला आम्ही। आता पोचले पार्ल्याला। आता 9 दिवस अशीच चालायचंय, बाबांचं दर्शन करायचंय। बघा आता आमचा 9 दिवसाचा तीच आपली द्वारकामाई दर्शनची टोळी। अजय भाई, हर्ष, वैष्णव, पक्या, सोनू कुठे आहे? दर्शन पण गायब आहे। भेटतील पुढे, दर्शन पुढे आहे। भेटू पुढे। गणपती बाप्पा मोरया। पाठी गणपती बाप्पा आले।
बोला ओम साईराम. साईमय संध्याकाळ. हे वैष्णव साईमय संध्याकाळ. तर आता पवईला आता आम्ही पोचू. साईराम साईराम. द्वारकामाई दर्शन. तर आता पवईच्या आधी आहे. आमचा स्वर्गसुखाचा प्रवास तर सुरू झालाच आहे तसा पण. आणि आमच्यासोबत खूप म्हणजे खूप क्राऊड आहे आता सध्या तरी. सगळे साई भक्त जमले आहेत. किती दिवस 8 दिवसाचा आमचा प्रवास आहे. पूर्ण घामाघूम झाले आम्ही बघू शकतात. एवढ्या थंडीतून पण घामाघूम झाले चालून. पालखी मागे आहे. पुढे पहिली निशाणी आहे. पहिल्या निशाणीसोबत चालतोय आम्ही. पहिला दिवस सुरू झाला. आता कधी आमचे पुढचे 9 दिवस संपतील हे तर समजणार पण नाही. असेच 9 दिवस संपतात. ओम रमणला पण गेलेलो आम्ही. तसंच झालं. आता तू क्या कर रहे रे? हात पकड़ के रखो. तू भोवती आता ऐसा कर रहा है. मैं देखा आपने. आपला अजय भाऊ पूर्ण चाल ह्या वर्षी. सोनू भाईचा आवाज आला. हारायचं नाही. बाबांनी दोरी बांधली आम्हाला. ती डायरेक्ट खेचतात आहे शिर्डीला जायला. पोचणार आपला भाऊ. चालणार यावर्षी. काही टेन्शन नाही. अजय भाई हम तुम्हारे साथ हैं. हा थंडी आली तरी घाबरायचं नाही. जॅकेट का चलना. उघडा चालवतो का त्याला? बनियान सँडोवरती चाल. सैंडो पे चलने का अजय भाई अपने को बोला क्या बोलने का मौका. सुबह 5 बजे उठ के सीधा नहाना है. हाँ गैस लाया हो छोटा गर्म पानी. गैस है. अभी नहाएंगे सुबह उठ के गरम पाणी से. खूप म्हणजे खूप थंडी आहे आता. तर बघू आता ठाण्याच्या पुढे गेल्यावरच आम्हाला समजेल. म्हणजे उद्या पहाटे साईमय सकाळ होईल तेव्हा आम्हाला समजेल किती थंडी आणि किती काय. तर रात्रीच्या हॉलला आपण भेटूया. नाही आता आरतीला भेटूया पहिला. मग आरती झाल्यानंतर डायरेक्ट आपल्या रात्रीच्या हॉलला. साईराम. तर आपले कुणाल भाऊ पण आलेत पवईपासून जॉईंट. तर आता आम्ही पवईला पोचलोय. पालखी थांबली आरतीसाठी. एवढीच्या बॅगेत काय आहे? अरे माझी बॅग खायची. कपडे या बॅगेत. कपडे काय चादर आहे. सोनू भाई साईराम कॉल करतात. साईराम थकलेत. नाही थकलेत वाटत नाही चालल्यासारखं. पवईलाच पोचलो ना. अजय भाई बिना चप्पल. बिना चप्पल काय दिसतच नाही रे. एवढा काळ आहे. आमचा द्वारकामाई दर्शनचा परिवार खूप मोठा आहे. चप्पल घाल. मी घालणार आहे बाबा. हे चप्पल घालायची आहे भावा. चप्पल आपण चाललो ना ब्राह्मण. चप्पल विदाउट चप्पल. चप्पल घालायची. तुझ्या समोर घालतो चप्पल. आपला भाऊ पण आलाय साईराम भाई. हा भाई लाजतोय काय.
जय. 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 झुणका भाकर. नाही रे चालेल. सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. साईनाथ महाराज की जय. साईराम. काबिल नहीं था, काबिल बनाया तूने. पत्थर था, इस रास्ते का हीरा बनाया तूने. उंगली पकड़ के मैं तेरी बढ़ता ही जा रहा हूँ. उंगली पकड़ के मैं तेरी बढ़ता ही जा रहा हूँ. जब से साई तुम्हारा नाम लेते जा रहा हूँ. बोलो नदी एवढं हृदय माझं, त्याला भक्तीचा समुद्र बनवून टाका. नदी एवढं हृदय माझं, त्याला भक्तीचा समुद्र बनवून टाका. 1000 काम असू देत साई मला, पण दरवर्षी शिर्डीला द्वारकामाई दर्शन सोबत पायी बोलवून टाक. बोलो आज माझे आहे ते सारे तुझे आहे. साईमय रात्र. कोण्या बघा आपल्यासोबत फिरोज शेख. खूप चांगले साई भक्त आणि खूप मोठे प्रेम म्हणजे बाप्पाचे. फिरोजबाई आल्यात आता आपल्या हॉल्टवरती. हॉल्टपर्यंत राहा आपल्यासोबत. सकाळी आपण ती रांगोळी दाखवली, ती पूर्ण रांगोळी आपल्या भाईंनीच काढलेली. आणि उमरवाडमध्ये पण सर्व रांगोळी त्यांनीच. तर बोलतो कोण साई भक्त कोणाला व्हायचं असेल ते यांच्यासारखं व्हा. खरंच साईराम.
साई मै रात्र अहो इंस्टाग्राम वरती साईराम. बाकी सर्व झोपलेत. साईराम साईराम. खूप थकलेत आज सर्वजण. जिगरभाई साईराम. हा तर आता आम्ही सर्व झोपलोय. वाजलेत किती वाजले? 2:15 झालेत. लगेच आता आम्हाला 4 वाजता उठायचं आहे, चालायचं आहे. आणि आजचा ब्लॉग आपल्याला म्हणजे काढताना आला नीट. खूप क्राऊड होता पालखीमध्ये, खूप म्हणजे खूप. तर नीट काढताना आला. तर आपला आजचा ब्लॉग एंड होतोय. तर भेटूया दुसऱ्या दिवशी. साईराम. साई बाई रात्र. साईराम बाय. मच्छर खूप आहे इकडे. आम्ही इथे झोपलो तिकडे. काही खाजवताना दिसतोय मच्छर. तर बाबा मला वाटत झोपून देतील मच्छर. 1.5 तासाचं आता जागच राहावं लागेल. भेटूया मग दुसऱ्या दिवशी. साईराम.